नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गुळवे एन श्री संत जनार्दन स्वामी उच्च माध्यमिक विद्यालय वेरूळ, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11वी राज्यशास्त्र या विषयाचं पहिलं प्रकरण राज्य या पाठाखालील स्वाध्याय या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न पहिला अ, तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्याच्यामध्ये पहिला आहे वाक्य आहे, इंग्रजीतील नेशन हा शब्द लॅटिन शब्द डॅश डॅशपासून निर्माण झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे न्यासी. याच्यातलं दुसरं आहे, उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा डॅश डॅश राज्यक्रांतीत झाला. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर आहे फ्रेंच. उदारमतवादी राष्ट्रवादाचा उगम हा फ्रेंच राज्यक्रांतीत झाला. त्यानंतर प्रश्न पहिला ब, त्याच्यातच दिलेला आहे की चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्याच्यामध्ये अरिस्टॉटल जर्मन विचारवंत दिलेले, जो बॉडेन फ्रेंच विचारवंत दिलेले, वुड्रो विल्सन अमेरिकन विचारवंत दिलेले, हेरोल्ड लास्की ब्रिटिश विचारवंत दिलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, यातली चुकीची जोडी आहे पहिली अरिस्टॉटल. की अरिस्टॉटल हा जर्मन विचारवंत नसून अरिस्टॉटल हा ग्रीक विचारवंत आहे. अरिस्टॉटल हा ग्रीक विचारवंत आहे, म्हणून पहिलं लिहायचं अरिस्टॉटल आणि दुरुस्त करायचं पुढं ग्रीक विचारवंत. त्यानंतर प्रश्न पहिला क, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. लोकांना देशाशी राजकीय पातळीवर एकनिष्ठ करणारी शक्ती. त्याचं उत्तर आहे राष्ट्रवाद. त्यानंतर क मधलं दुसरं दिलेलं आहे, ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्यासाठी समर्पक संकल्पना आहे अधिकार क्षेत्र. ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार आहे त्याचे पुढे उत्तर लिहायचं आहे अधिकार क्षेत्र. त्यानंतर प्रश्न दुसरा या ठिकाणी दिलेला आहे की खालील विधाने चूक की बरोबर सकारण स्पष्ट करा. म्हणजे चूक असेल तर चूक ही लिहायचं आहे, बरोबर असेल तर बरोबर पण लिहायचं आहे, आणि त्याचबरोबर त्याचं सकारणसुद्धा स्पष्ट करायचं आहे. त्याच्यातलं पहिलं विधान आहे की प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. प्रागतिक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. तर त्याचं उत्तर आहे हे विधान चूक आहे, कारण आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. आक्रमक म्हणजे आपल्याला काय करायचे, ते दुरुस्ती कोणती करायची, प्रागतिकाऐवजी आक्रमक राष्ट्रवाद लोकांमध्ये तेढ निर्माण करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातलंच दुसरा दिलेला आहे की सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. सार्वभौमत्व म्हणजे देशाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार. तर हे विधान विद्यार्थी मित्रांनो, हे विधान बरोबर आहे, कारण पारतंत्र्यात असणाऱ्या म्हणजे सार्वभौमत्व नसलेल्या देशाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. उदाहरणार्थ आपण पाहतो की भारताला ज्यावेळेस 1950 साली भारतीय सार्वभौम राष्ट्र झाल्यानंतरच त्यास स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार मिळालेला आहे किंवा प्राप्त झालेला आहे. त्यानंतर त्याच्यातलंच पुढचं विधान आहे पॅलेस्टाईन हे राज्य आहे. पॅलेस्टाईन हे राज्य आहे. हे विधान बरोबर आहे, कारण पॅलेस्टाईनच्या जनतेने अधिकृत प्रतिनिधी म्हणून पॅलेस्टाईन मुक्ती संघटनेला अर्थात PLOला संयुक्त राष्ट्राची मान्यता आहे. गाझा आणि वेस्ट बँक हा पॅलेस्टाईनचाच भूप्रदेश म्हणून जाहीर केला आहे. सार्वभौम सरकार नसलेल्या पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राच्या 100हून अधिक राष्ट्रांनी राज्याचा दर्जा बहाल केलेला आहे, आणि त्यामुळं पॅलेस्टाईन हे राज्य आहे. त्यानंतर प्रसारवादी राष्ट्रवाद हा आक्रमक राष्ट्रवादाचा प्रकार आहे. हे विधान बरोबर आहे,
कारण काही राष्ट्रे राष्ट्रीय गौरवासाठी आक्रमक असतात। अशी राष्ट्रे वसाहती साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न दुसरा या ठिकाणी आपला प्रश्न दुसरा संपलेला आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा, आपले मत नोंदवा। आपले मत नोंदवा हा उपयोजनात्मक प्रश्न आहे। याचं उत्तर स्वतःच्या भाषेत लिहायचं आहे की भारत एक राज्य आहे। आता याच्यावर आपलं काय करायचं, मत नोंदवायचं की भारत हा एक राज्य आहे, या विधानाशी मी सहमत आहे। त्याची कारणे आपल्याला पुढं नोंदवायची, कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं। भारतीय प्रातिनिधिक घटना परिषदेने भारताच्या संविधानाची निर्मिती करण्याचं कार्य 26 नोव्हेंबर 1949ला पूर्ण केलं। भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीची सुरुवात 26 जानेवारी 1950 पासून झाली। भारताचा भूप्रदेश खंडप्राय आहे। भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक विविधता असणारी भारताची लोकसंख्या 140 कोटीपेक्षा अधिक आहे। भारताने संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। केंद्र सरकार या ठिकाणी आपण पाहतो की भारतामध्ये साधारणपणे 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश असलेला भारत राज्याचा संघ असलेला आपल्याला पाहायला मिळतो। राज्यकारभारासाठी भारताने संघ राज्यात्मक शासन पद्धती स्वीकारलेली आहे की अशा प्रकारे भारत एक राज्य आहे। याच्यावर आपण आपलं मत नोंदवू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राष्ट्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत, की राष्ट्र म्हणजे नेशन, की न्यासी या शब्दापासून राष्ट्राची उत्पत्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी विशिष्ट भूप्रदेशात जरी विभिन्न वंशाचे लोक राहत असले तरी ऐतिहासिक परंपरा, समान विचार, भावना, समान धर्म आणि समान भाषेद्वारा एकत्मतेची भावना असलेला लोकसमुदाय म्हणजेच राष्ट्र होय। याचे पूर्वी आपण पाहिलेलं आहे की अशा या राष्ट्रनिर्मितीस पोषक घटक किंवा राष्ट्राची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे। पहिलं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या, की राष्ट्रनिर्मितीसाठी लोकसंख्येची आवश्यकता आहे। दुसरं वैशिष्ट्य आहे भूप्रदेश, की राष्ट्रनिर्मितीसाठी लोकसमुदायाच्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात कायमस्वरूपी वास्तव्य असणं आवश्यक आहे। त्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे समान भाषा, समान धर्म व समान संस्कृती। विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात राहणारे, वास्तव्य करणाऱ्या लोकसमुदायाची समान भाषा असेल, त्यांचा समान धर्म असेल, संस्कृती समान असेल तर त्यांच्यामध्ये भावनिक एकात्मता निर्माण होण्यास सहाय्य होते। त्याचं पुढचं आहे ऐक्याची भावना। राष्ट्रनिर्मितीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे लोकसमुदाय असलेला ऐक्य किंवा एकात्मतेची भावना। या समुदायात वंश, भाषा, धर्म, संस्कृतीची विभिन्नता असली तरी एकत्र राहिल्याने त्यांच्यात एकात्मतेची भावना व आणि आपण राष्ट्र आहोत अशी जाणीव असेल तरच राष्ट्राची निर्मिती होते। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे राजकीय स्वातंत्र्याची आकांक्षा। भारतासारख्या परकीय राजवटीखाली असलेल्या देशातील लोकसमुदाय स्वयंशासनाची म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीची आकांक्षा निर्माण होते, तेव्हा राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते। आणि त्याच्यातलं शेवटचं आहे राजकीय वेगळेपणाची जाणीव। सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक समानता, विभिन्नता असणारा लोकसमुदाय जेव्हा विशिष्ट भूक्षेत्रात प्रदीर्घ काळ वास्तव्य करतो तेव्हा त्यांच्यात राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण होते। ते स्वकीय आणि परकीय यांच्यात भेद करतात, त्यातून राष्ट्रनिर्मितीस चालना मिळते। उत्तर अमेरिका खंडातील 13 ब्रिटिश वसाहती जेव्हा राजकीय वेगळेपणाची जाणीव निर्माण झाली तेव्हा अमेरिकन राष्ट्र निर्माण झाले की अशा प्रकारे आपल्याला राष्ट्राची वैशिष्ट्ये सांगता येतील। त्यानंतर प्रश्न 4, राष्ट्रवाद म्हणजे काय हे सांगून त्याचे विविध प्रकार स्पष्ट करा प्रश्न विचारलेला आहे। तर सर्वात प्रथम राष्ट्रवाद म्हणजे काय, तर राष्ट्रवाद हा लोकसमुदाय राष्ट्राशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे। राष्ट्रवाद लोकसमुदाय संघटित करून राष्ट्रासाठी विधायी कार्य करण्यास प्रवृत्त करतो। राष्ट्रवाद राजकीय अस्मिता असते जी लोकसमुदाय भावनिक पातळीवर राष्ट्राशी जोडते। राष्ट्रप्रेमाच्या भावनेमुळे राष्ट्रास
आपण पाहतो की मदरलँड फादरलँड म्हणतो. जसं की भारताच्या बाबतीत जर पाहिजे झालं तर आपण भारताला भारत माता म्हणतो. राष्ट्रविमामुळेच आपण पाहतो की युद्धादरम्यान लोक सैन्यामध्ये भरती होतात, अन्य प्रकारे सैन्यदलाला पाठिंबा देतात. अशा प्रकारे राष्ट्रवाद राजकीय पातळीवर लोकांशी देशाशी एकनिष्ठ करणारी शक्ती आहे. की अशा या राष्ट्रवादाचे प्रकार आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यामध्ये उदारमतवादी किंवा प्रागतिक राष्ट्रवाद हा एक पहिला प्रकार आहे. दुसरा आहे परंपरानिष्ठ किंवा संकुचित राष्ट्रवाद. तिसरा आहे विस्तारवादी किंवा आक्रमक राष्ट्रवाद. आणि चौथा आहे वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. की अशा प्रकारे राष्ट्रवादाचे 4 प्रकार आपल्याला सांगता येतील. की उदारमतवादी किंवा प्रागतिक राष्ट्रवाद म्हणजे काय? राष्ट्र आणि सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची सांगड घालून देणाऱ्या राष्ट्रवादास उदारमतवादी राष्ट्रवाद असं म्हटलं जातं. राष्ट्राध्यक्ष विल्सन यांचे स्वयंनिर्णयाचे तत्त्व उदारमतवादी राष्ट्रावर आधारित आहे. त्यानुसार प्रत्येक राष्ट्राला नॅशनॅलिटी किंवा स्वातंत्र्य किंवा सार्वभौमत्वाचा अधिकार प्राप्त आहे. त्यानंतर दुसरा याच्यातलाच प्रकार आहे परंपरानिष्ठ किंवा संकुचित राष्ट्रवाद. परंपरावादी राष्ट्रवाद संकुचित निष्ठांवर आधारित असतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुस्लिम लीगने धर्माच्या आधारे पाकिस्तानची मागणी केली होती. अमेरिकी राष्ट्राभिमान हे या राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढला आहे विस्तारक किंवा आक्रमक राष्ट्रवाद. संकुचित राष्ट्रवादाप्रमाणे जर्मनीत विस्तारवादी राष्ट्रीय गौरवामागे आक्रमक भूमिकेचे समर्थन करताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय जोपासण्यासाठी इंग्लंडसारख्या युरोपीय देशांनी परकीय आक्रमण करून आपल्या वसाहती साम्राज्याची स्थापना केली होती. त्यानंतर वसाहतवाद विरोधी राष्ट्रवाद. युरोपीय राष्ट्रांच्या विस्तारवादी राष्ट्रवादाची प्रतिक्रिया म्हणून भारतासारख्या वसाहती देशात स्वातंत्र्य चळवळी जन्मास आल्या. स्वतंत्र कालखंडात भारताने आशिया आणि आफ्रिका खंडातील वसाहती देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला वसाहतवाद विरोध या भूमिकेतून पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. की अशा प्रकारे राष्ट्रवादाचे आपल्याला हे 4 प्रकार सांगता येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे लिहा. की मुद्दे दिलेले सार्वभौमत्व, शासन संस्था, लोकसंख्या आणि भूप्रदेश. की या ठिकाणी राज्य म्हणजे काय या बाबतीत आपण सर्वात प्रथम व्याख्या पाहू वुड्रो विल्सन यांची. की विशिष्ट भूप्रदेशात विधिनियमाच्या आधारे राज्यकारभार करण्यासाठी संघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय. अशा या राज्याच्या घटकाचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे सांगता येतील. पहिला घटक घेता येईल सार्वभौमत्व. की राज्य हे कायदेशीर सार्वभौम असते. याचाच अर्थ राज्याला आपले कायदे करण्याचा अधिकार असतो. राज्य ही सर्वोच्च सत्ता असल्याने तिचे कायदे राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर बंधनकारक असतात. याच अधिकारास अंतर्गत सार्वभौमत्व म्हणतात. तसेच राज्य हे स्वतंत्र असल्याने म्हणजेच कोणत्याही परकीय राज्याचे नियंत्रण त्यावर नसल्याने आपले परराष्ट्रविषयक निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकते. या अधिकारास बहिर्गत सार्वभौमत्व म्हटलं जातं. उदाहरण आपण भारताचं घेऊ शकतो. की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतावर किंवा 1947 पूर्वी भारतावर ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आणि तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतो की भारताला राज्य म्हणता येत नव्हतं. 1950 नंतर ज्यावेळेस भारताची राज्यघटना निर्माण झाली आणि प्रत्यक्षात अस्तित्वात आली तेव्हापासून या ठिकाणी भारताला सार्वभौमत्व मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर दुसरा घटक आहे शासन संस्था. राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. तिच्या संकल्पना प्रत्यक्ष आणण्याचे कार्य म्हणजेच राज्याच्या सार्वभौम सत्तेचा वापर करणाऱ्या संस्थेस शासन संस्था म्हणतात. राज्याची प्रातिनिधिक संस्था म्हणून शासन संस्था कायदे करणे, कायद्याची कारवाई करणे, कायद्याचे उल्लंघन करणारी व्यक्ती संस्थेत शिक्षा करणे म्हणजेच न्यायदान करणे ही कार्य करते. आधुनिक राज्यात ही कार्य शासन संस्थेच्या घटक संस्था म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ पार पडतात. त्यानंतर पुढचा घटक आहे लोकसंख्या. की राज्य अस्तित्वात येण्यासाठी लोकसंख्या आवश्यक असते. राज्याच्या भौगोलिक क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या राज्यांचे नागरिक असे म्हणतात. राज्याचे नागरिक म्हणून त्यांना काही अधिकार दिलेले असतात. राज्याद्वारा निर्धारित कर्तव्याचे पालनही त्यांना करावे लागते.
तर लोकशाही शासन पद्धती असलेल्या राज्यात नागरिक लोकप्रतिनिधीची निवड करतात। राज्याची लोकसंख्या कमी अधिक असू शकते, त्यास लोकसंख्येचा संख्यात्मक पैलू असे म्हणतात। लोकसंख्येपेक्षा नागरिकांची गुणवत्ता अधिक महत्त्वाची समजली जाते। आणि शेवटचा घटक आहे भूप्रदेश। ज्या भूप्रदेशावर राज्याला शासन करण्याचा अधिकार असतो त्यास राज्याचा भूप्रदेश असे म्हणतात। म्हणजेच राज्याच्या सीमेच्या अंतर्गत असलेल्या भूप्रदेशास किंवा भूप्रदेश असे म्हणतात। भूप्रदेशाचे 3 घटक म्हणजेच राज्याच्या सीमा अंतर्गत असलेली प्रत्यक्ष भूमी, किनारपट्टीलगतचा म्हणजे समुद्र किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल असलेला सपाटी प्रदेश आणि राज्याच्या भूप्रदेशाच्या आकाशाच्या वरचा भाग की राज्याचा भूप्रदेश कमी अधिक असू शकतो। भारताचे भौगोलिक विस्तार खंडप्राय आहे, त्याच्या तुलनेत आपण पाहतो की अनेक छोटी राज्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। उदाहरणार्थ भारताच्या शेजारचा देश भूतान असेल की अशा प्रकारे या ठिकाणी राज्याचे घटक स्पष्ट करता येतील। त्यानंतर उपक्रम राबवण्यासाठी एक दिलेला प्रश्न की सर्वात लहान भूप्रदेश व सर्वात मोठा भूप्रदेश असलेले राज्य जगाच्या नकाशात आराखड्यात दर्शवा। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस नकाशा असेल जगाचा, त्या नकाशामध्ये चीन हा सर्वात मोठा भूप्रदेश आपल्याला दाखवता येईल। त्याचबरोबर या ठिकाणी इटलीमध्येच रोम शहराच्या भोवतीचं एक व्हॅटिकन सिटी नावाचा एक छोटासा एक देश आहे, ज्याला की देश म्हणून सुद्धा या ठिकाणी राज्य म्हणून सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे। त्याचाही आपण त्याच्यामध्ये त्यांना दर्शवू शकतो। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या प्रकरणातील प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत। हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा। जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।